माझ्या शैला पाहतो ज्या क्रिकेट संघ गोदुले आयोजित तर आपण पाहतोय नियम आहे त्याच्यामुळे पॅनल्टीचं स्वीकारित लागलेलं जो संघाला आणि आयोजकांनी दोन धावांची चेंडूची होती ती नाही बोलली तरी दोन धावांची पॅनल्टी असेल कारण टॉस त्यांनी जिंकला होता त्यामुळे दोन धावांची दिली काली खाली संघातून बॉल घेतली कारण त्यांनी त्या ठिकाणी टॉस ज्या संघाने जिंकला होता त्याच्यामुळे समोर दोन चेंडूची पॅनल्टी होती ते दीड संघाने टॉस जिंकला दोन धावांची पॅनल्टी या ठिकाणी असेल आपण ती शेवटला ऍड करूया आपण पहिली रुपेश गौडी विरुद्धचे मार्गवर सज्ज झाला पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो सुरुवातीला नवीन अकाउंट ओपन झालं लगातार आपण बाबा पहिली दुसरी मॅच जिंकली सेकंड राउंड तिसरी मॅच सेकंड राउंड आणि त्यानंतर क्वार्टर फायनल फुल टच कारण मॅच थांबत नाही जर आपण त्या पद्धतीने खेळतो मॅच थांबणार नाही या अगोदर बाईकची धावणे डॉटची जॉब पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती आहे राहुल आणि स्ट्राईकला राहुल स्ट्राईकला भूषण आला रुपेश गौडी विरुद्धची मार्कवरती शेवटचा चेंडू इथे चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये आतिश आहे कोणत्या प्रकारची चुकी नेमकच बाद तो पहिला संघ पाहतो आपण राहुलच्या स्वरूपात पहिला संघ या ठिकाणी वैयक्तिक आपण पाहिलं गेलं तर चार चेंडू दोन धाब्यावरती माघारी परत संघाची धावसंख्या 4 झाली रुपेश गौडी विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे रवी गुरुदाची मार्कवरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे एका पूर्ण दुसरा गोलचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो काटाचा भूषणे वापस पाठवल्या दिसला धावसंख्या स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती दिनेश स्ट्राईक गोलंदाज रवी पुन्हा तयार योगेश स्ट्राईक आपण पाहतोय रवी एक चांगला गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय योगेशसाठी हा चेंडू होता पुढचा चेंडू
डॉट चेंडू आपण पाहतो. आणखीन एक निर्धाव चेंडू काल पण पाहिलं होतं. मालेगाव संघाची अवस्था खराब झाली होती, ते लूज गोल मॅच झाली होती. गोलंदाज रवी पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी अनिकेत, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, राईट हँड गोलंदाज. आणि आपण पाहिलं गेलं इथे ज्यांनी रवी ज्या पद्धतीने आपण कामगिरी पाहिली गेली त्याच पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी करतोय. डॉट चेंडू आला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तो फलंदाज या ठिकाणी बाद. भूषण आपण पाहतोय माघारी परतेल. नवीन फलंदाज दिनेशला आपण पाहतोय.
कुठेतरी चुकीची कॉलिंग म्हटली जाईल. चेंडू डॉट खेळत असताना स्ट्राईक आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात भूषण निघाला, पण तिथे आपण पाहिलं गेलं फलंदाज करण. चला नवीन बॅट्समन स्ट्राईकला जाईल. दिनेश दिनेश आपण पाहतो नवीन फलंदाज स्ट्राईकला आहे. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. इथे लेग स्टंपच्या खूपच बारीक चेंडू, वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धाव, धावसंख्या 11. तर धावा कशा पण येऊन द्या, मग ते एक्स्ट्राच्या स्वरूपात येऊन द्या, बॅटच्या स्वरूपात येऊन द्या, तर ते धावा पाहिजेत. आता आव्हान ठेवायचे बीड संघाच्या विरोधात, ते चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला चेंडू पहा, उचली घेणारा चेंडू पाहिला गेला. इथं पूल करणं प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं होतं. आपण समोर मारायचा प्रयत्न केला, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला, तर असे चेंडू मारता येत नाहीत. पोझिशन बनवावी लागेल, जागा बनवावी लागेल, तर ती धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाईल. गोलंदाज अनिकेत राईट हँड ओव्हर द विकेट. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. याच पद्धती खेळावी लागेल, पोझिशन बनवून त्या ठिकाणी खेळावी लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 13 या आकड्यावरती, 13 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिल्या दिवशी सरीमरी आई दविली संघ, काल वाकस 11 संघ आणि फायनलमध्ये पोहोचला वाकस 11 संघ. षटकाची समाप्ती, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. अजूनही मॅच आपण पाहतो. या षटकाचा जर विचार केला, चौथं षटक स्लॉगवर आहे. नाही, इथे जर आक्रमण चढवलं, किमान 15+ धावा तरी आल्या ना, तर एक 30 धावांचं आव्हान पण आपण पाहतोय. तुम्ही डिफेंड करण्यासाठी योग्य ठरलं जाईल. काल आम्ही प्रत्येक वेळी सांगितलं, माली संघ ज्या वेळीच केलं होता त्यांच्या प्रत्येक वेळीच आम्ही सांगितलं होतं कुठे काय घडतंय. या ठिकाणी दवेली ग्रुप पंचायतचे माजी सदस्य जनार्दन तरे अर्थात मामा या ठिकाणी उपस्थित झालेत. मामांना विनंती करतोय, या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सौरभ पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू दूरवर होता, वाईट चेंडू, आणि त्यावरती या 4 धावा, म्हणजे 5 धावा वाईटच्या आपण या ठिकाणी पाहतोय. तर संख्या स्कोर कार्ड 18. मी सांगितलं या षटकामध्ये किमान आपण पाहतोय 15+ धावा आल्या. एखादा 30 धावांचं आव्हान खूप महत्त्वाचं ठरेल. या ठिकाणी जनार्दन मामा तरे यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर आमचे राणे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू, चेंडूवरती जाणं गरजेचं आहे, चेंडूवरती पोहोचणं गरजेचं आहे. खडे खडे मारण्याचा प्रयत्न, आणि इथं फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपात
एस टीची त्या ठिकाणी पाहिलं गेलं. फलंदाज स्टेप आउट करून केल्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला आणि तिथे आपण पाहतो एस टीच्या पाठीमागे चांगली कामगिरी पाहिली गेली. सौरभ ही चांगली कामगिरी तो प्रत्येक गोलंदाजाने अफलातून कामगिरी करताना आपण पाहिलं गेलं. नवीन फलंदाज निशांतला आपण पाहतो अष्टपैलू खेळाडू चांगला युवा गोलंदाज पण आहे. आपल्या गोलंदाजांना धावा डिफेंड करण्यासाठी तेवढ्या धावा बनवणं गरजेचं आहे. बघा निशांतच्या बॅटमधून छोटी मूर्ती आहे आणि षटकार. सांगितलं नाही चांगला खेळाडू. बघा संधी भेटली, संधीचं सोनं केलं. 24 धावा. 24 धावा काल आम्ही पाहिल्या होत्या मालेगाव संघाच्या झाल्या होत्या. इथे 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चुकी जरूर झाली पण षटकार खूप महत्त्वाचं आहे. कारण हा हवेचा जो जोर होता ना, क्षेत्ररक्षकाची चुकी मी मानणार नाही. कारण ज्या पद्धतीने हवेचा जोर होता ना त्या जोरावरती तो चेंडू आणखीन बाहेर आला. त्यामुळे थोडंसं हायटेड आहे क्षेत्ररक्षक. संधी होती जरूर पण दूरवर चेंडू गेला. इथे पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर इधरमध्ये निशांत त्या ठिकाणी तैनात. चांगल्या पद्धतीचा बॅट फेस ओपन केला. तिथे क्षेत्ररक्षक होता सूरज. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. कारण हा जर चेंडू इकडे समोर असता ना दादा तर जरूर गेला असतं. कारण हवा दक्षिण उत्तर उत्तर दक्षिण आपण पाहिले. नवीन फलंदाज कुमार निशांतने कामगिरी केली जरूर. फलंदाज धावबाद होतो या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 24 आकड्यावरती आणखीन एक विकेट. चेश अजिंक मॅच पाहिली होती विरले सर आम्ही. 2 बॉल 3 रन पाय होते आणि अचानक 2 धावा काढून तिसरी धाव घेता फलंदाज धावबाद झाला आणि तो एवढा जोरात आला ना डायरेक्ट पॅव्हलियन कक्षामध्ये. आणि आम्ही ती मॅच पाहत होतो. तर तिथे धावसंख्या स्कोर कार्ड 26 आकड्यावरती. आता तिथे पॅनल्टीचा विषयच नसतो. आमच्या आर एस सरांनाही माहिती आहे. डायरेक्ट बॅट्समन बाहेर आला ना तो पॅनल्टीचा विषय नसतो. तिथे नवी जाणारा जो बॅट्समन असतो ना तर लेट गेला म्हणून तो विकेट असतो. आता तिथे 1 बॉल 1 रन पाहिजे होता. तो विकेट होता. स्ट्राईकला चांगला बॅट्समन होता आणि तिथे पॅनल्टीचा विषय आला मामा. ॲक्च्युली आम्ही ती मॅच पाहत होतो कारण आपण तिथे नव्हतो. आपण ऑन ड्युटी नव्हतो त्यामुळे ती मॅच पाहायची होती. कारण ऑफिशियल ठेवले होते त्यांनी. कॉमेटेटर चांगला दर्जाचा होता आणि कॉमेटरनी विचार काही केलाच नाही. त्यात 2 धावाची पॅनल्टी बोला कारण 1 चेंडू 3 आला तिथे. धावसंख्या स्कोर कार्ड 26 झाल्यात आणि 2 धावा पॅनल्टी. हा ही पकडली गेली आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 28. 29 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय धविली ग्रामपंचायतचे माजी सदस्य जनार्दन मामा तरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी आयोजकांना विनंती करतो या दादांचं जय हनुमान क्रिकेट संघ कोदुले आयोजित जय हनुमान चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मी पिंटू दादा तरे अर्थात अरविंद दादा यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते जनार्दन तरे मामा यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे.
तर ऋषी विर्ले दादा आमच्या सोबत स्कोरिंगला आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आयोजक वतीने आपण शब्द सुनाने हार्दिक स्वागत त्यांचं या ठिकाणी करूया. 28 धावा झाल्यात, 29 धावांची गरज आहे का 2 पॅनलचे धावा ऍड केल्यात. भूषण गोलंदाजी मार्कवरती अति स्ट्राईकला असेल, 29 धावांची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. तर काव्या 11 धामवते, विपक्ष अंथरनीड या दोन्ही संघाचे कॅप्टन ध्रुव अंथरनीडचा आपण पाहतोय. संघ करणं तर आपण लगेच यायचं या ठिकाणी. इथे शॉर्ट पिच चेंडू आत खोलण्याचा मौका, चेंडू होती डोका, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार, रस मिळती 4 चौकार. तर सॉरी, यानंतरची मॅच वंजारपाडा B+ वर्सेस AB11 धामोती या दरम्यान आपण पाहतोय. माननीय भरतजी तरे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. काकांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. तर थोडंसं आपण पाहतोय लॉट्स सेम असतील, पण ती दुसरी मॅच थोडीशी लेट होणार आहे. त्यामुळे तिसरी मॅच वंजारपाडा B+ विपक्ष AB धामोते हा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. म्हणजे आपण तो सेकंड राऊंड खेळणार होतो तो या ठिकाणी खेळवला जाणार नाही. सलगच्या मॅचेस आपण खेळू आणि त्यानंतर सेकंड राऊंड होईल. पहिले डॉट चिरू तर लगातार 2 चौकार आपण या ठिकाणी पाहिले. भूषण कारण धावसंख्या जी पाहिजे ती अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. राऊंड विकेट आला अतिशसाठी. इथे फुल्लेचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये जाऊन पोहोचलाय. चेंडू वन बाउंस, चेंडू सीमारेषा पलीकडे. तिसरा चौकार, सलगचा तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली. 29 धावांचा पाठलाग करत असताना 12 या आकड्यावरती. काल आपण पाहिलं तर वाकस 11 संघ जो वेळ आपल्या या ठिकाणी वाचतो होता, खूप वेळ वाचतो होता. इथे चांगला फटका, आणखीन एक दमदार शॉट, चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. लगातार चौथा चौकार. तो पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. 12 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू आणि 12 धावा.
इथं चांगला फटका ओरपी चेंडू पाठवला चेंडूला सीमारेषा पलीकडे रस बिल्टीचा अतिशय बॅट मधून आला षटकार 23 धावा आणि 23 धावाचा विचार केला तर आतिश त्याच्या बॅट मधून यात 7 चेंडू 23 धावा आल्यात. लेक्शमच्या दूरवर वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. हरीश कराले जे मेन पात्राच्या भूमिकेत आहेत आणि महेश तरे यांनी आता फेअर अँड लवली सारखी एक नवीन क्रीम आणली म्हणजे टेन्शनच नाही आहे. महेश त्यांनी अशी क्रीम आहे ते चेहऱ्याला चांबडी सारखी दिसते आणि त्या गाणंही बनवलं ना चांबडी चांबडी चमकते. सिंगल ना खूप महत्त्वाचे कारण काही जण बोलतात गोरा होण्यासाठी सनक्रीम लावतं का पण नाही आहे उन्हापासून वाचवण्यासाठी ते लावणं गरजेचं आहे. थंडी ऊन धावसंख्या स्कोर कार्ड 25 चला वंजारपडा B+ विपक्ष ABC धामोते दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच टॉससाठी या ठिकाणी या. इथे आपण पाहतोय चांगला फटका विजयाची विजय मोर उमटणारा विजयी षटकार आपण या ठिकाणी पाहिला. तो 1 षटक आणि 3 चेंडू म्हणजे 9 चेंडू मध्ये सामना समाप्त झाला.